नमस्कार मित्रांनो. 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल, अतिपरिणामकारक लोकांच्या 7 महत्वाच्या सवयी, ह्या स्टेफन कोव्ही यांच्या पुस्तकाच्या बुक समरीमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आपण गेल्या 2 भागामध्ये पॅराडाईम शिफ्ट आणि बीइंग प्रोएक्टिव्ह हे 2 भाग बघितले. पहिली सवय बीइंग प्रोएक्टिव्ह ह्याच्यावर आपण डिटेलमध्ये गेल्या वेळी बोललो आणि तुम्ही आयुष्याचे गुलाम आहात की तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात, हा प्रश्न त्या हॅबिटमध्ये आपल्याला स्टेफन कोव्ही यांनी विचारला. आता तिकडनं आपण चॅप्टर 3 आणि हॅबिट 2 मध्ये जाऊया. आणि पर्सनली माझी ही खूप आवडती हॅबिट. आणि स्टेफन कोव्ही म्हणतात, बिगिन विथ द एंड इन माइंड. सुरुवात करायच्याच आधी स्वतःला विचारा की संपवायचंय कुठे. कारण त्याची जर क्लॅरिटी असेल तर तुम्ही तुमचे निर्णय नेहमी तुम्हाला जिथे पोचायचंय त्या दिशेने घेऊ शकता. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. स्टेफन कोव्ही खूप सुंदर उदाहरण तिकडे देतात. ते म्हणतात की जर तुम्हाला शून्यातनं तुमचं घर निर्माण करायचं असेल तर तुम्ही सगळ्यात आधी काय करता, तर तुम्ही ठरवता की एक्झॅक्टली तुम्हाला कशा प्रकारचं घर हवंय, ते किती खोल्यांचं तुम्ही बांधणार आहात, ते किती माळ्याचं तुम्ही बांधणार आहात, तुम्हाला फ्लोरिंग कशी हवी आहे, तुमचा बेडरूम कसा आहे, बाथरूम कसा आहे, देवाची खोली कशी आहे, मुलांची खोली कशी आहे, टायलिंग तुम्ही कशा करणार आहात, लाइटिंग कशा करणार आहात, फर्निचर कसं करणार आहात, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यात यायला सुरुवात होतात. आणि मग त्याच हिशोबात तुम्ही आर्किटेक्टकडनं एक ब्लूप्रिंट तयार करून देता. आणि ती ब्लूप्रिंट जेव्हा तुम्ही तुमच्या वर्कर्सकडे देता तेव्हा ती ब्लूप्रिंट ते फॉलो करायला लागतात. आणि मग तुम्ही सातत्याने मध्ये येऊन चेक करता की तुमच्या डोक्यातली जी गोष्ट होती ती अस्तित्वात उतरवण्यासाठी हे सगळे काम करतायत का. ओके, हे जेवढं एखाद्या घरासाठी खरं आहे ना, तसंच ते आपल्या आयुष्यासाठी देखील खरं आहे. आणि त्यामुळे हा प्रश्न आपल्याला स्वतःला विचारणं खूप महत्वाचं आहे की जेव्हा मी हे जग सोडून जाईन तेव्हा अल्टिमेटली मला पाठी काय सोडून जायचंय. ओके, माझा जो मेंटर आहे सिद्धार्थ राजशेखर, तो आम्हाला नेहमी सांगतो की एक लेगसी डॉक्युमेंट तयार करा. शांतपणे बसा आणि विचार करा की तुम्ही ह्या जगातनं चाललायत आणि जाताना ह्या जगात तुम्ही काय काय महत्वाच्या गोष्टी घडवून आणल्यात त्या तुम्हाला कुठेतरी लिहून ठेवायची गरज आहे. आणि ते तुम्हाला कसं कळणार आहे, तर तुम्हाला एक कसं कमीत कमी 15 ते 20 मिनिटं 25 मिनिटं शांतपणे बसायचंय, हा विचार घेऊन की आज मी काय माझ्या मागे सोडून जाणार आहे त्याचा विचार करणार आहे. आणि मग तुम्ही मेडिटेशनमध्ये जायचंय. मेडिटेशनमधनं जेव्हा तुम्ही बाहेर याल तेव्हा बाहेर आल्यानंतर तुमच्या डोक्यात ज्या ज्या गोष्टी येतील त्या लिहायला सुरुवात करा. कारण तो तुमच्या अंतर्मनाचा आवाज आहे. तुमचं अंतर्मन तुम्हाला सांगतंय की एंड ऑफ द डे जर मला कोणत्या गोष्टी हव्या असतील तर मला ह्या गोष्टी हव्यात, मला इथे कॉन्ट्रीब्युशन हवंय, मला ह्या गोष्टींमधनं जग बदलायचंय. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सो स्वतःला विचारा तुम्ही की तुम्हाला नक्की काय साध्य करायचंय, कोणती कोणती ध्येय आहेत, ती साध्य कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला करायची आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की गोल सेटिंगमध्ये मॅजिक आहे. मी आजपर्यंत गेल्या 12-13 वर्षापासून हे कॉन्सेप्ट शिकवतोय आणि कितीतरी लोक मला येऊन सांगतात की जेव्हा आम्ही ते डोक्यात तयार केलं ऑटोमॅटिकली ते पूर्ण करण्याची लोक, संधी, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आमच्या आयुष्यात यायला लागल्या आणि कळत न कळत एखाद्या चुंबकासारखं त्या ध्येयानी स्वतःच्या डिरेक्शनमध्ये आम्हाला खेचायला सुरुवात केली. आणि आज आम्ही जिथपर्यंत पोहोचलोय ते त्याच्यामुळेच आलोय. सो तुमची ध्येय कोणती ते ठरवा. कोणत्या अचिव्हमेंट आहेत, ओके, कोणत्या गोष्टी तुम्ही प्राप्त केल्यात तर तुम्हाला असं वाटेल की यस, मी काहीतरी आयुष्यात जबरदस्त केलंय, हे अवॉर्ड्स मला मिळवले पाहिजे, ह्या गोष्टी मी करून दाखवल्या पाहिजे, त्या सगळ्या गोष्टींची लिस्ट बनवायला सुरुवात करा. स्टेफन कोव्ही पुढे जाऊन म्हणतो की तुमचं कॉन्ट्रीब्युशन ठरवा. ओके, मी गुरुजींना जेव्हा पण ऐकतो तेव्हा गुरुजी नेहमी म्हणतात की आपल्या सगळ्यांचं एकच काम आहे की ह्या जगात आल्यानंतर आपण येण्याआधी जग जसं होतं त्याच्यापेक्षा हे जग आणखीन चांगलं झालं पाहिजे. आणि ते इंग्लिशमध्ये खूप सुंदर वाक्यात ते म्हणतात, मेकिंग दिस वर्ल्ड अ बेटर प्लेस. आणि प्रत्येक माणसाची निर्मिती ही ह्या जगाला जास्त सुंदर, जास्त चांगलं बनवण्यासाठी झालेली आहे. आणि त्यासाठी आपल्या विधात्याने आपल्या प्रत्येकाला काही विशेष कौशल्य दिलेली आहेत, विशेष ज्ञान दिलेले आहे, विशेष वातावरणात आपल्याला जन्माला आणलेलं आहे, ज्याच्यामुळे ते कॉन्ट्रीब्युशन, ते योगदान आपण करू शकू. आणि म्हणूनच तुम्हाला ते विचारायचं आहे, स्वतःला विचारायचं आहे की कोणतं कॉन्ट्रीब्युशन जर मी केलं तर मला असं वाटतंय की माझं आयुष्य मी सार्थक केलं. मला जर तुम्ही विचाराल तर मला कमीत कमी 1 कोटी लोकांचा माइंडसेट ट्रान्सफॉर्म करून त्यांना लाईफ मास्टर बनवायचं आहे, ही माझी मनापासून इच्छा आहे. कारण मी देखील एका वेळेस आयुष्याचा विक्टीम स्वतःला समजायचो. ह्या सगळ्या गोष्टी माझ्याबरोबर का होतात हे प्रश्न मला पडायचे. त्याच द्विधेमध्ये मी माझा जॉब सोडला, तिकडनं मी बाहेर पडलो आणि आज गेले 15 वर्ष जेव्हा मी या ट्रेनिंगच्या क्षेत्रात काम करतोय, 3-3.5 लाख पेक्षा जास्त लोकांना मला ट्रेनिंग देण्याची संधी मिळाली आहे.
आणि त्यांचे प्रश्न जेव्हा मी बघतो तेव्हा मला हेच जाणवतं की जर मानसिकता बदलली तर आयुष्य बदलणार आहे, आणि मी आता स्वतःला त्या कामासाठी वाहून घेण्यासाठी ठरवलेलं आहे. स्टेफन कोव्ही पुढे जाऊन म्हणतो की ठरवा तुम्हाला कोणती लेगसी पाठी सोडायची आहे, कोणती धरोहर तुम्हाला सोडायची आहे. आणि खूप सुंदर उदाहरण मी जे नेहमी माझ्या ट्रेनिंगमध्ये देतो ते तुम्हाला आता इथे सांगतो. की मी नेहमी ट्रेनिंगमध्ये विचारतो की ताजमहाल कोणी बनवला? मग लोक सांगतात शहाजहानने बनवला. मग मी त्यांना विचारतो की हिंद विश्वराज्य कोणी निर्माण केलं? ते म्हणतात शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. मग मी त्यांना विचारतो की तुमच्या वडिलांचं नाव काय, आजोबांचं नाव काय, पणजोबांचं नाव काय, खापर पणजोबांचं नाव काय? आणि लोक म्हणतात हे प्रश्न तुम्ही आम्हाला का विचारताय? पण ज्यांना जेवढी उत्तरं असतात, येत असतात, तेवढी ती देण्याचा प्रयत्न करतात. पण जनरली ना पणजोबा किंवा खापर पणजोबा ह्यांच्या नंतरची नावं लोकांना माहिती नसतात. आणि मग मी त्यांना विचारतो की ह्यांच्या आधीच्या पिढ्यांची नावं आपल्याला का माहिती नाहीत, ह्याचा तुम्ही कधी विचार केलात का? आणि ते म्हणतात नाही, आम्हाला नाही माहिती. मी म्हणतो तुम्हाला माहिती नाही कसं? कारण ह्या आधीच्या पिढ्यांनी असं काहीतरी करूनच ठेवलं नाही की ज्यासाठी तुम्ही त्यांची आठवण ठेवाल. शहाजहाननी असं काहीतरी करून ठेवलंय की आज 14-15 पिढ्यानंतर देखील आपल्याला शहाजहानची आठवण राहते. शिवाजी महाराजांनी असं काहीतरी करून ठेवलंय की 13-14 पिढ्यानंतर पण हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज, अख्ख्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवाजी महाराज यांची आपल्याला आठवण येते, कारण त्यांनी काहीतरी स्वतःच्या मागे ते सोडून गेलेले आहेत. आणि म्हणून स्टेफन कोव्ही ते म्हणतो की कधीतरी शांतपणे बसा आणि स्वतःला विचारा की नक्की या जगामध्ये जर सोडून द्यायचंय तर काय सोडून तुम्ही जाल? आजपासून 6-7-8 पिढ्यानंतर देखील तुमच्या फोटोच्या पुढे तुमच्या पुढच्या पिढ्यांना अगरबत्ती लावावीशी वाटावी ह्यासाठी तुम्ही काय करून जाल? हा एक मोलाचा प्रश्न आपल्याला इथे स्टेफन कोव्ही विचारतो. आणि जाता जाता या हॅबिटमध्ये स्टेफन कोव्ही म्हणतो की तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला सेन्स ऑफ डायरेक्शन लागते. तुम्ही योग्य मार्गाने जाताय ह्याची तुम्हाला जाणीव झाली पाहिजे, असं तो म्हणतो. ओके, माझं आणखीन एक आवडतं वाक्य मी नेहमी म्हणतो, वेन द डेस्टिनेशन इज क्लिअर डिसिजन्स आर ऑटोमॅटिक. जे पोचायचं कुठे हे जेव्हा तुम्हाला स्पष्ट असतं ना, तेव्हा निर्णय आपोआप घेतले जातात. प्रत्येक वेळेला तुमच्या समोर 2 पर्याय असतात. एक जो तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या दिशेने घेऊन जातो आणि दुसरा जो तुम्हाला तुमच्या ध्येयापासून लांब घेऊन जातो. जर तुमच्या माइंडमध्ये तुम्हाला क्लॅरिटी असेल की नक्की तुम्हाला कुठे पोचायचंय तर तुम्ही नक्की तोच निर्णय घेता जो तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या दिशेने घेऊन जातो. जर तुम्हाला तुमची तब्येत चांगली ठेवायची असेल आणि रस्त्यावर जाताना एखाद्या वडापावच्या गाडीवर खमंग फळफळणाऱ्या वडापावकडे तुम्ही बघितलं, त्याचा सुंदर वास तुमच्या नाकात येत असेल, तर अचानक तुम्ही तो वडापाव विकत घ्यायला सवयीप्रमाणे सरसावता आणि कदाचित तो खाऊन पण टाकता. का? कारण तुमचं डेस्टिनेशन तुमच्याकडे क्लिअर नाहीये. पण तुमचं डेस्टिनेशन असं आहे की मला आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत स्वतःच्या पायावर उभं राहून शेवटच्या दिवसापर्यंत काम करायचंय आणि मला कुठल्याही व्हेंटिलेटरला किंवा ICU मध्ये राहायचं नाहीये, आणि त्यासाठी जर मला माझी तब्येत जपायची आहे, हे जर तुमचं डेस्टिनेशन तुमच्याकडे क्लिअर असेल ना, तर कदाचित त्या वडापावला तुम्ही हात देखील लावणार नाही आणि सातत्याने तुमच्या ध्येयाच्या दिशेने पुढे जात राहा. सो आजचा एक्सरसाइज मी तुम्हाला एवढाच देण्याचा प्रयत्न करतोय की कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ना ज्या तुम्ही वेगळ्या प्रकारे करण्याचा प्रयत्न कराल आणि तो एंड ठरवून त्या दिशेने जायला सुरुवात कराल. ह्या वर्षी तर आपण खूप जबरदस्त गोष्ट करतोय, ती म्हणजे 2023चे आपण टॉप 3 ध्येय ठरवले आहेत. ओके, आणि दररोज आपण त्या टॉप 3 ध्येयाच्या दिशेने चाललोय का ते बघतो, कारण आपला एंड नक्की आहे. एक प्रोफेशनल ध्येय, एक हेल्थचं ध्येय आणि एक रिलेशनशिपचं ध्येय हे आपण ठरवून घेतलेलं आहे आणि त्या डिरेक्शनमध्ये आपण जाण्याचा प्रयत्न करतोय. सो बघा तुम्हाला ती सेन्स ऑफ डिरेक्शन मिळतेय का आणि तुम्ही सातत्याने त्या दिशेने चालताय का ते बघा. ओके, तो हे झालं वर्षाचं. आता आपण इकडनं 30 दिवसानंतरचं बघूया की 30 दिवसानंतर जर तुम्ही हे जग सोडणार असाल तर ह्या जगासाठी तुम्हाला काय करून जावं असं वाटतं, असं स्टेफन कोव्ही विचारतो. आणि हा प्रश्न जेव्हा तुम्ही विचाराल ना तेव्हा अचानक तुमच्या लक्षात येईल की कितीतरी कमी महत्वाच्या निरर्थक गोष्टींच्या मागे मी उगाचच वेळ घालवतोय आणि ज्या गोष्टी माझ्यासाठी खरंच महत्वाच्या आहेत कदाचित त्यांच्याकडे माझं दुर्लक्ष होत आहे, आणि मग तुम्ही जाणीवपूर्वक तिकडे लक्ष द्यायला सुरुवात कराल. स्टेफन कोव्ही म्हणतो की अगदी क्लिअरली डिसाईड करा की जर जगायचं असेल तर कोणत्या गोष्टींसाठी जगायचंय. ओके, तुम्हाला तुमचं मिशन स्टेटमेंट ठरवणं खूप गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, जेव्हा लोक आपल्याकडे लेवल 2 ला येतात तेव्हा खूप जबरदस्त मंथन करून त्यांच्या
आशा, आकांक्षा, अपेक्षा, त्यांचे बिलीफ्स ह्या सगळ्यांचा विचार करून त्यांना आयुष्यात जे मिळवायचं आहे त्याचा विचार करून आपण त्यांचं मिशन स्टेटमेंट निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. आणि माझा अनुभव आहे ते ओव्हरनाईट येत नाही, त्याच्यावर बरंच काम करायला लागतं. ते लिहून परत परत लिहायला लागतो आणि मग ते शब्द व्यवस्थित क्लिअर व्हायला लागतात. आज 2.5 वर्षामध्ये मी जिकडनं सुरुवात केलेली नाही, आज जी मला क्लॅरिटी आली आहे लाईफ मास्टरी कोचची आणि करोडो लोकांचं आयुष्य, त्यांचा माइंडसेट बदलण्याची, ह्या येण्यासाठी मला बराच वेळ लागला. पण मला असं वाटतं मी सातत्याने त्याच्यावर काम करत होतो आणि म्हणूनच ते आलं. आणि हे करण्यासाठी मी माझ्या कोर व्हॅल्यूज बघितल्या, मी माझे बिलीफ बघितले, माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त काय मॅटर करतं ते बघितलं. आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी जर इतरांचे माइंडसेट ट्रान्सफॉर्म करण्यासाठी काम केलं, मी जर त्यांना आयुष्य जिंकायला मदत केली, स्वतःला जिंकून आयुष्य जिंकायला मदत केली, तर कदाचित तेच माझ्या आयुष्याचं सार्थक असेल आणि त्याच्याच मदतीने मी ह्या जगाला आणखीन चांगलं जग करू शकेन ह्याची क्लॅरिटी मला आली. आणि तेव्हापासून मी ह्याच्यावर काम करायला सुरुवात केली. सो आजचा एक्सरसाइज तुमच्यासाठी एवढाच. बिगिन विथ द एंड इन माइंड. कुठे संपवायचंय, अल्टिमेटली काय द्यायचंय त्याचा विचार करा. आणि फक्त आयुष्यासाठी नाही तर नातेसंबंधात काय करायचंय, करिअरमध्ये काय करायचंय, ह्या वर्षाच्या शेवटी काय करायचंय, ह्या 5 वर्षाच्या शेवटी काय करायचंय, या 10 वर्षांच्या शेवटी काय करायचंय, स्वतःला या 10 वर्षात नक्की काय बनवायचंय. कारण तुम्हाला माहिती आहे, मी नेहमी म्हणतो, तुम्हाला काय मिळतं ते यश नाही, तुम्ही काय बनताय ते यश आहे. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायला सुरुवात करा. मला असं वाटतं की इकडे क्लॅरिटी आली तर आयुष्य तुम्ही एका वेगळ्या दिशेला घेऊन जाऊ शकाल. आय एम शुअर आजच्या भागातनं तुम्हाला भरपूर इन्साइट्स मिळाल्यात आणि ह्या बिगिन विथ द एंड इन माइंडनी आपल्याला खूप जबरदस्त क्लॅरिटी दिली आहे अशी मी अपेक्षा करतो. सो आजचा भाग इथेच संपूया आणि उद्या पुढची हॅबिट जी आहे, फर्स्ट थिंग फर्स्ट, तिच्याकडे घेऊन आपण भेटणार आहोत आणि खूप जबरदस्त त्यातनं देखील तुम्हाला शिकायला मिळणार आहे ह्याची मला गॅरंटी आहे. सो उद्या भेटूया. बाय, टेक केअर.